नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर, MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग, BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। छत्रपती शिवाजी महाराजांची 383वी जयंती शहरात उत्साहाने साजरी करण्यात आली। गेल्या काही वर्षापासून 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते। छत्रपतींच्या जन्मतारखेचा घोळ झाल्यानंतर शासनाने शिवजन्माची तारीख ठरवण्याकरता इतिहास तज्ञांची समिती नेमली। त्या समितीने 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली। त्यानंतर सरकारी स्तरावर 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते। अनेकांनी मात्र ही तारीख ग्राह्य न धरता तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे। त्यामुळे मे महिन्यात शहरात पुन्हा एकदा शिवजयंती साजरी केली जाते। त्यामुळे 19 फेब्रुवारीची शिवजयंती सरकारी शिवजयंती संबोधली जाते। आज मात्र ही सरकारी शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी झाली। या निमित्त शहरात पुणे मनपा आणि विविध संघटनांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। शिवजयंती निमित्त शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लाल महालापासून मिरवणूक काढण्यात आली। युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, समितीचे अमित गायकवाड आदी उपस्थित होते। या मिरवणुकीत सनई चौघडा, शिवगर्जना ढोल पथक, प्रभात बँड आदी सहभागी झाले होते। लाल महालापासून सुरू झालेली ही मिरवणूक शिवाजी रोडने जाऊन SSPMS शाळेजवळ संपली। SSPMS येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर अमित गायकवाड ग्रुपच्या वतीने हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली। हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी या पुतळ्याजवळ मोठी गर्दी केली होती।
देशात क्रांतिकारी बदल घडवायचे असेल तर विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड घालवायला हवी असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. परित्राणाय युथ फॉर चेंज संस्थेच्या चला उठा आणि सज्ज व्हा उपक्रमाचा शुभारंभ हजारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर, प्रसाद देवधर, संदीप बर्वे, संतोष गवळी यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हजारे म्हणाले, विकास करताना प्रकृती आणि मानवतेचे शोषण होणार नाही याची दक्षता घेऊन शाश्वत विकास होण्याची गरज आहे. खेड्यांची अर्थव्यवस्था जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही. विकासाच्या नावाखाली विदेशी कंपन्या आल्या, शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या, त्यासाठी त्यांना गोळ्या झेलाव्या लागल्या. त्यामुळे भविष्यात जमीन आणि पाण्याच्या प्रश्नावर तरुणांनी पुढे यावे लागेल. काय स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. आम्ही मनुष्य जन्मात आलो आहे. दुसऱ्यांच्या सुखदुःखाची जाणीव नसेल तर मग अशा जीवनाला काही अर्थ उरत नाही. म्हणून आज दुष्काळामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये, विदर्भातल्या काही भागामध्ये आपण जर गेलो तर गरीब माणसांचं जे दुःख आहे, गरीब शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते पाहवत नाही. आपल्या घरात अशी परिस्थिती असती तर आपण केलं असतं का, हा विचार करणं गरजेचं आहे. संवेदनशीलता संपत चाललेली आहे माणसातली. दुसऱ्याच्या सुखदुःखाची जाणीव संपत चाललेली आहे माणसातली. आणि म्हणून असे कृत्य घडतात. ईश्वराने यांना सद्बुद्धी द्यावी की संवेदनशीलता माणसामध्ये निर्माण व्हावी, की दुसऱ्याच्या दुःखाची जाण कुठेतरी आपल्या जीवनात निर्माण झाली पाहिजे. हे माझं भाषण नाही, मी कुणाला उद्देश करत नाही. पण मला आज अशा लोकांच्या सुखदुःखाची जाणीव झाली म्हणून तर माझं जीवन मी समर्पित करून टाकलं की अशा लोकांना जीवनमान कसं उंचावता येईल, त्यांचं जीवनमान कसं बदलता येईल. थोडासा प्रयत्न आहे, माझ्यात एवढी शक्ती नाही, पण ही जाणीव माणसात निर्माण होणं आवश्यक आहे. हे सिद्ध, हाय. अरे ये क्या, पेढ़ा और लड्डू दोनों एक साथ? हाँ, एडमिशन का पेड़ा और नौकरी का लड्डू. ये कैसे? अब तो खुशी होगी डबल, क्योंकि सिद्धांत कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आदिनाथ साळवी यांच्या गुड मॉर्निंग विधिलिखित या ग्रुपच्या वतीने नेत्रदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पुणे परिसरातील एकूण 300 अंध मुले व मुलींचा सहभाग होता. अलका चित्रपटगृहापाशी या फेरीस सुरुवात झाली. त्यानंतर टिळक रस्ता मार्गे सप महाविद्यालय येऊन या फेरीची सांगता झाली. या फेरीत पुणा स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स, हँडिकॅप वेलफेअर असोसिएशन, टेक्निकल ट्रेकिंग इन्स्टिट्यूट, निवांत अंध मुख्य विकासालय आदी संस्थांमधील मुलामुलींचा प्रामुख्याने सहभाग होता. फेरी दरम्यान त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांचे शिक्षक, केअरटेकर या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या फेरीच्या आयोजनामागील उद्देश व्यक्त करताना विधिलिखित संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ साळवी यांनी सांगितले की नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या परिस्थिती लक्षात घेता नेत्रदानाची इच्छा बऱ्याच जणांकडून व्यक्त होत आहे, परंतु असे असले तरी डोळ्यांच्या गरजेच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच नेत्रदानाविषयी अनेक अंधश्रद्धा व गैरसमज असणे हे देखील यामागील प्रमुख कारण आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नेत्रदानाविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने आम्ही या फेरीचे आयोजन केले असल्याचे साळवी यांनी सांगितले. भाइयों और बहनों,
आज का जो ये कार्यक्रम हो रहा है वो गुड मॉर्निंग विधि लिखित ग्रुप के आदिनाथ साल्वी जी उन्होंने आयोजित किया है। बहुत ही स्तुत्य प्रोग्राम है, अत्यंत स्तुत्य प्रोग्राम। आज हमारे देश में करीब 1,20,00,000 लोग दृष्टिहीन है। उसमें से 80% लोग अंडर अवॉइडेबल ब्लाइंडनेस है। उनको यदि ऑपरेशन किया जाए मोतीबिंदु का तो उनको दिखाई देगा, लेकिन हमारे देश में करीब 50-60% में ये ऑपरेशन हो रहा है, जिसकी वजह से ग्रामीण भाग में आज भी दृष्टिहीन लोगों की संख्या बढ़ती जा रही है। ये देश में करीब 12 लाख लोग ऐसे हैं कि जिनको कॉर्निया ट्रांसप्लांटेशन की गरज है, लेकिन हमारे देश में हम सिर्फ 35,000 कॉर्निया 35,000 कॉर्निया हम कलेक्ट कर रहे हैं। ये संख्या बहुत कम है। इसके लिए हमें ज़्यादा प्रयत्न करना पड़ेगा। ग्रामीण भाग में जाके भी हमें मृत्यु जिनका हो गया उनके आफ्टर द डेथ उनका कॉर्निया लेना पड़ेगा, और वो कॉर्निया से दृष्टिहीन लोग हैं उनको कॉर्निया देने के बाद उनको दृष्टि प्राप्त कर देने में ये बहुत बड़ा काम हमें करने का है। ये कार्यक्रम में जो आदिनाथ साल्वी जी ने जो बहुत बड़ा काम किया है, मुझे बहुत उसके लिए गर्व लगता है। पुणे ब्लाइंड मैन एसोसिएशन की वजह से के तरफ से मैं आपको आश्वासन देता हूं कि ऐसे अच्छे कार्य में हम लोग हमेशा आपके साथ में रहेंगे। हमें बहुत जागृति लाना है, मीडिया की मदद लगेगी। आज मीडिया के लोग बहुत सारे लोग इधर आए, उनको भी मैं धन्यवाद देता हूं। जय हिंद, जय भारत। मेरा नाम निरंजन पंड्या। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। पुण्यात वास्तुशास्त्र विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली। आमदार जोशी म्हणाले, केंद्र सरकारच्या पंचवार्षिक योजनेनुसार विविध राज्यांमध्ये योजना व वास्तुशास्त्र, नगररचना या विषयातील शिक्षण देण्याचे नियोजित करण्यात आले आहे। त्यासाठी देशात 4 ठिकाणी योजना व वास्तुशास्त्र संस्था सुरू करण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिल्यास केंद्र सरकारतर्फे सर्व खर्च करण्यात येणार आहे। मध्य प्रदेशातील भोपाळ, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे 2 संस्थांचे काम सुरू आहे। राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांसाठी अशी संस्था सुरू करण्यासाठी पुणे हे शहर योग्य असून बालेवाडी येथे राज्य सरकारच्या 11 एकर जागेत ही संस्था सुरू करण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। वाढत्या शहरांचे सुनियोजित नागरीकरण करणे, मोटार गाड्या व अन्य कारणाने होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करून शहराचे नियोजन करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरांची आखणी, निर्मिती करण्यासाठी 20,000 तज्ज्ञ लागणार आहेत। एकट्या महाराष्ट्रासाठी 4 ते 5,000 तज्ज्ञांची गरज भासणार असल्याने पुण्यात अशी संस्था सुरू करण्याची मागणी जोशी यांनी केली आहे।